नमस्कार. सणहर्षाचे या मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत ते नवरात्रीचा सांगता समारोह म्हणजे दसऱ्याबद्दल, विजयादशमीबद्दल. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा, असा हा खरं तर आनंदाचा सण, आनंदाचा उत्सव म्हणू आपण. 9 दिवस 9 रात्री केलेली आराधना, उपासना आणि त्यातून मिळणारा तो अत्युच्च आनंद, त्याचा हा दिवस, आनंदाचा दिवस. हा आनंद बाहेरही आहे आणि आतही, आणि तोच आपल्याला एकमेकांबरोबर वाटायचा आहे, साजरा करायचा आहे, असा हा खरं तर सण. या दिवशी अपराह्नकाळी सीमोल्लंघन केलं जातं, म्हणजे तिसऱ्या प्रहरी दुपारी गावाच्या सीमेबाहेर ईशान्य दिशेला लोक निघतात आणि जिथे शमीचं झाड असतं तिथे जाऊन थांबतात. शमी वृक्षाचं पूजन केलं जातं. शमी वृक्षाच्या खाली अपराजिता देवीची मूर्ती, चित्र रेखाटलं जातं आणि या देवीचं पूजन होतं आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचं पूजन होतं. ही 4 कृत्य या दिवशी केली जातात. खरं तर विजयाची प्रेरणा देणारा, क्षात्रवृत्ती जागृत करणारा आणि जागृत ठेवणारा असा हा सण. अनेक शूर पराक्रमी राजे याच दिवशी इतर राज्यांवर स्वारी करण्यासाठी निघायचे. या दिवशी मराठा सरदार देखील महाराष्ट्राबाहेरच्या मुलकामध्ये लष्करी मोहिमेवर निघत असत, कारण विजय संपादन करून देणारा असा हा दिवस. या दिवशी खरं तर शमीचं आणि शांततेचं पूजन केलं जातं. हा दिवस प्रेम वृद्धिंगत करणारा आहे असं देखील सांगितलं जातं. हे सीमोल्लंघन देखील प्रेम वृद्धिंगत करणारच आहे. म्हणजे काय, तर गावामध्ये आणि गावाबाहेर देखील शांतता राहावी म्हणून ह्या स्वाऱ्या केल्या जायच्या. शस्त्र, अस्त्र, सैन्य यांची यथासांग पूजा करून त्यांचं प्रदर्शन केलं जायचं आणि मग जो कोणी शत्रू आजूबाजूला आहे त्याला हरवण्यासाठी कूच केली जायची. त्यातून सर्वत्र शांतता प्रस्थापित व्हावी असा हेतू ह्या लढायांमागे असायचा. शत्रूचं पारिपत्य झालं की मग सगळीकडे सोनं लुटलं जायचं. खरं तर अज्ञानावर ज्ञानाने, द्वेषावर प्रेमाने आणि शत्रूवर पराक्रमाने विजय मिळवण्याचा हा दिवस, अशी ही विजयादशमी. या सणाला धन, ज्ञान आणि शक्तीची पूजा केली जाते. धन म्हणून आपण आपट्याची पानं सोनं स्वरूप पूजतो. ज्ञान म्हणून आपण वह्या, पुस्तकं, सरस्वतीचं पूजन करतो. आणि शस्त्र, सर्व शस्त्रास्त्र, यंत्रसामुग्री याचं देखील पूजन या दिवशी होतं. म्हणजेच महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली या तिघींचंही पूजन खरं तर या अर्थाने आपण करत असतो. ह्या ज्ञानाशी, त्यातल्या शक्तीशी जोडलं जाण्याचा हा खरं तर सण. 9 दिवस देवीचं पूजन आपण करत असतो आणि या दिवशी या देवीची भव्य मिरवणूक निघते. शक्तीचा संचार सर्वत्र होतो. त्यानंतर आपट्याची पानं सोनं स्वरूप एकमेकांना वाटली जातात. या दिवशी शमी वृक्षाला आणि आपट्याला विशेष महत्त्व आहे. शमी हे तेजस्वरूप आहे. शमी हे वायुमंडल शुद्ध करणार आहे आणि त्यामुळे शमीची पानं ज्या वेळेला आपण पुसतो, ती घरामध्ये ठेवतो, तेव्हा घरातलं देखील वायुमंडल हे शुद्ध होत असतं. आपटा हा तेज आणि आप ह्या दोनही तत्वांनी भारित आहे. आप म्हणजे जल, जल म्हणजे शांतता, जल म्हणजे प्रवाहितता. आपतत्व हे एकमेकांना सांधणारं तत्व आहे. जोपर्यंत शांतता नाही तोपर्यंत योग्य रीतीने आपण एकमेकांबरोबर जोडले जाऊ शकत नाही. आपट्याचं हेच काम आहे. तो वातावरणातले ते ऊर्जित कण हे आकर्षून घेतो आणि जेव्हा ती पानं आपण एकमेकांना देतो त्यावेळेला ते तेजक कण हे आपल्या हातांमध्ये संक्रमित होतात. पुन्हा हे ऊर्जेचंच आदान प्रदान आहे.
आपट्याच्या झाडाला अश्मंतक किंवा वनराज असंही म्हणतात. आपटा हा कफ आणि पित्त शामक आहे. त्वचा विकारांवर पण आपट्याची पानं ही गुणकारी ठरतात. आपल्याकडे कोणत्याही वनस्पतीचा वापर करताना त्या वनस्पतीची प्रार्थना करून तिचा स्वीकार करायला सांगितलंय. त्यामुळे आपट्याची पानं जेव्हा काढायला जायचं असतं तेव्हा तांदूळ, पान सुपारी आणि सोन्याचं नाणं, विकल्पाने चलनातलं नाणं हे त्याच्या पायाशी बुंध्याशी अर्पण करायचं असतं. त्याला नमस्कार करून प्रार्थना करून मग तिथली थोडी माती आणि आपल्याला आवश्यक ती पानं आणावीत असं शास्त्र सांगतं. आणि त्यासाठी शास्त्रांनी एक मंत्र पण सांगितलेला आहे. अश्मंतक महावृक्ष महादोष निवारण इष्टानाम दर्शनम देही कुरु शत्रुविनाशनम. याचा अर्थ असा आहे की अश्मांतका महावृक्षा, तू महादोषांचं निवारण करणार आहेस आणि तू मला हितकारक अशा व्यक्तींचं, गोष्टींचं दर्शन घडव, माझ्या शत्रूंचा नाश कर, अशी ही प्रार्थना करून मग यथासांग नमस्कार करून तो पूजाविधी करून मग त्याच्या पानांचा आपण स्वीकार करू शकतो. आता ह्या आपट्याचं महत्त्व पुराण काळातल्या एका कथेत सांगितलेलं आहे. पैठणमध्ये देवदत्त नावाचे एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मणांचा मुलगा होता तो म्हणजे कौत्स. कौत्साची मुंज झाली आणि तो गुरुगृही विद्याध्ययन करण्यासाठी गेला. भडोद शहरातल्या वरतंतू ऋषींच्या आश्रमामध्ये तो विद्याध्ययन करू लागला. अतिशय हुशार असा हा मुलगा. गुरूंनी त्याला जे जे ज्ञान दिलं ते त्याने यथायोग्यरित्या संपादन केलं, गुरुची सेवा केली आणि 14 विद्यांमध्ये तो प्रवीण झाला. जेव्हा त्याच्या तपाचा हा काळ संपला तेव्हा गुरूंनी त्याला स्वगृही जाण्यासाठी सांगितलं. आता स्वगृही जाताना त्यांनी गुरूंना वंदन केलं आणि त्यांना विचारलं की गुरुजी, मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ. गुरूंना त्याची घरची परिस्थिती माहिती होती. त्यामुळे गुरु म्हणाले की मी जे ज्ञान तुला दिलं आणि तू जेवढ्या तन्मयतेने ते सगळं ग्रहण केलंस, हा मला मिळालेला आनंद हीच माझी गुरुदक्षिणा आहे. मला अजून काही गुरुदक्षिणा नको. मात्र शिष्य म्हणून त्याला असं वाटत होतं की काहीतरी गुरुदक्षिणा ही दिली पाहिजे आणि गुरूंनी आपल्याकडे मागितली पाहिजे. म्हणून तो त्यांच्या मागे हट्टच करू लागला की तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा माझ्याकडनं घ्या. मग गुरूंनी देखील त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि गुरु त्याला म्हणाले की हे बघ कौत्सा, तुला मी 14 विद्या शिकवल्या ज्यामध्ये तू पारंगत झालास, तर मग प्रत्येक विद्येसाठी 1 कोटी सुवर्णमुद्रा अशा 14 कोटी सुवर्णमुद्रा तू मला अर्पण कर. आणि या मुद्रा तू वेगवेगळ्या लोकांकडून गोळा करायच्या नाहीस, जमवायच्या नाहीस, तर एकाच व्यक्तीकडून तू ह्या सुवर्णमुद्रा प्राप्त करशील आणि मग तू त्या मला अर्पण करशील. असं म्हटल्यानंतर कौत्सानी देखील ते चॅलेंज स्वीकारलं. तो देखील त्यांचाच शिष्य होता. तो कुठेही हिरमुसला नाही आणि त्यांनी विचार सुरू केला की आता ही गुरुदक्षिणा मी कशी देऊ. मग कोण आहे जे मला एक रकमी 14 कोटी सुवर्णमुद्रा देऊ शकेल. असं कोण आहे ह्या भारतभूमीवरती की ज्याला विद्वानांची पारख आहे, जो दान धर्म ह्यामध्ये निपुण आहे. आणि मग त्याच्या लक्षात आलं की राजा रघु, अयोध्याधीश्वर असा राजा रघु जो दानशूर आहे, ज्याला विद्वत्तेची चाड आहे, हा राजा मला निश्चितच हे दान देऊ शकतो. म्हणून तो निघाला अयोध्येला जाण्यासाठी. इथे अयोध्येमध्ये राजा रघु यांनी विश्वजित यज्ञ मांडला होता आणि हा यज्ञ संपन्न झाल्यानंतर जी काही राज्याची कोठारं होती, धनाची धान्याची, ती सगळी त्यांनी रीती केली. सगळी जनतेला, ब्राह्मणांना दान देऊन टाकली आणि ती रिकामी झाल्यानंतर रघुराजा हा पर्णकुटीमध्ये राहायला गेला. इथे कौत्स हा अयोध्येमध्ये पोचला.
तो रघुराजांकडे गेला. रघुराजांनी त्याचा यथोचित आदर सत्कार केला आणि त्याला विचारलं की तुम्ही काय प्रयोजन घेऊन इथे माझ्याकडे आला आहात. आणि त्यावेळेला कौत्साने राजा रघु यांना सांगितलं की माझं विद्याध्ययन पूर्ण झालं आणि माझ्या गुरूंनी मला गुरुदक्षिणा म्हणून 14 कोटी सुवर्ण मुद्रा ह्या द्यायला सांगितलेल्या आहेत. आपण हे दानशूर आहात. आपल्या दातृत्वाची महती सर्वदूर पसरलेली आहे आणि त्यामुळे मी आपल्याकडे आलो. आपण मला या 14 कोटी सुवर्ण मुद्रा देऊन उपकृत करा. माझ्या विद्वत्तेचं जे काही मोल आपणासाठी देता येईल ते मी आपणाला देईन. असं ऐकल्यानंतर राजा रघु देखील थोडा वेळ शांत झाले. त्यांनी विचार केला की आपली सगळी द्रव्य भांडार हे आपण रित केलेलं आहे. आता मात्र आपल्याकडे हा याचक आलेला आहे आणि ह्याला आपल्याला असंच परत पाठवता येणार नाही. ते त्याला म्हणाले की कौत्सा, तू काही दिवस आमच्या नगरीमध्ये राहा. आमच्या आदरातिथ्याचा तू स्वीकार कर, पाहुणचार घे. आणि त्यानंतर रघु राजा विचार करू लागला की याचक म्हणून आपल्याकडे आलेल्या या कौत्साची कशा पद्धतीने सहाय्यता करावी. रघु राजाने अनेक वेळा देवेंद्र इंद्रांना ही अर्थसहाय्यता केली होती. ते त्यांना आठवलं. मग त्यांनी आपल्या दूतांकरवी इंद्रांना निरोप धाडला की आपणाकडे जी थकबाकी आहे ती त्वरित आम्हाला परत करा, अन्यथा युद्धाला सामोरे जा. इंद्रदेवांकडे हा निरोप पोचला. पण युद्धाची काय आवश्यकता. इंद्रदेवांनी त्यांचा खजिनदार असणाऱ्या द्रव्य भांडाराच्या प्रमुख असणाऱ्या कुबेरांना बोलावलं आणि त्यांना राजा रघु यांना त्या सुवर्ण मुद्रा त्वरित अर्पण करायला सांगितल्या. कुबेराने त्या आज्ञेप्रमाणे सूर्योदयाच्या आधी जंगलामध्ये असणाऱ्या आपट्याच्या आणि शमीच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. दुसऱ्या दिवशी रघुराजाने कौत्साला त्या सुवर्णमुद्रा घेण्यासाठी सांगितलं. कौत्साने देखील 14 कोटी सुवर्णमुद्रा ह्या मोजून तेवढ्याच घेतल्या, त्यापेक्षा एकही सुवर्णमुद्रा अधिक नाही. आणि रघुराजाचे आभार मानून त्यांनी त्यांचा निरोप घेतला. आता त्या व्यतिरिक्त देखील अनेक सुवर्णमुद्रा तिथे पडलेल्या होत्या. एकदा दिलेले दान पुन्हा कोषागारात ठेवणं हे शास्त्रसंगत नाही आणि त्यामुळे रघुराजांना ते मान्य नव्हतं. एकदा दिलेलं दान पुन्हा कोषागारात ठेवणं हे शास्त्रसंगत नाही. त्यामुळे रघुराजांनी तिथे असणाऱ्या त्या सुवर्णमुद्रांचा ढीग हा आपट्याच्या झाडाखाली लावला आणि नगरवासियांना ते धन लुटण्यासाठी सांगितलं. नगरातले नगराबाहेरचे सगळीकडून लोक येत होते आणि ते धन घेऊन जात होते. प्रत्येकजण त्या आपट्याच्या झाडाची प्रार्थना करत होता, त्यांचं अभिवादन करत होता, त्यांना धन्यवाद देत होता. असं ह्या आपट्याच्या झाडाला महत्त्व प्राप्त झालं आणि त्यानंतर आपट्याचीच पानं सुवर्ण म्हणून एकमेकांना देण्याचा प्रघात पडला. अशा या रघुकुल वंशामध्ये पुढे श्रीराम जन्माला आले. श्रीरामांनी रावणाचा जो वध केला तो देखील याच दिवशी. पण तत्पूर्वी श्रीरामांनी देवीची म्हणजे शक्तीची उपासना केली होती आणि त्यानंतर ती शक्ती प्राप्त झाल्यानंतरच ते रावणाचा वध करू शकले, त्याचा संहार करू शकले. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपून शमीच्या झाडाखाली शमीची पूजा केली. अर्जुनाने शमीवर ठेवलेली सगळी शस्त्र ही खाली उतरवली आणि त्या शस्त्रांची देखील पूजा केली गेली. हाच तो दिवस. सत्याने कठोर परिश्रमातून असत्यावर मिळवलेला विजय म्हणजे विजयादशमी. रामाने रावणावर मिळवलेला विजय म्हणजे विजयादशमी. आणि म्हणूनच या दिवशी अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा हा जाळला जातो, रावण दहन हे केलं जातं. असंच आपल्या आतल्या देखील रावणाचं दहन करायला आपल्याला हा दिवस सुचवत असतो. हा दिवस कृषी विषयक लोकोत्सव म्हणूनही साजरा होतो.
9 दिवस जी 9 धान्य पेरलेली असतात ती अंकुरित झालेली असतात आणि ती रोपं ही देवाला वाहिली जातात. शेतामध्ये धान्य आलेलं असतं, त्याच्या ओंब्या देखील तोरण म्हणून बांधल्या जातात किंवा देवाला अर्पण केल्या जातात. पुन्हा एकदा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा दिवस असंही म्हणता येईल. या दिवसाला दशहरा असं देखील म्हटलं जातं. दश म्हणजे 10 आणि हरा म्हणजे हरण करणं. कोणत्या गोष्टींचं हरण करायचं आहे? तर आपल्याला आपल्या दश इंद्रियांवर नियंत्रण आणून त्यातल्या वासना, कामना यांचं हरण करायचं आहे. 9 दिवस आपण तेच करत असतो. आपल्या आतमध्ये ती शांतता प्रस्थापित करत असतो. आपल्या आतमध्ये असणाऱ्या सगळ्या दुर्गुणांचा नाश करत असतो, त्याचं हरण करत असतो. आणि 10व्या दिवशी ह्या सर्व 10 इंद्रियांना आपण नियंत्रित करून, आपण शांत करून, त्यामध्ये सात्विक वृत्ती जागी करून त्याची जी पूजा आपण मांडतो ती म्हणजे खरं तर तो दशहरा. जेव्हा आपण आपले स्वभाव दोष आणि अहंकार याचं निर्मूलन करतो तेव्हा होतं ते आत्मज्ञान. हे आत्मज्ञान म्हणजे खरं तर स्वतःवर मिळवलेला विजय. आणि जी व्यक्ती स्वतःवर विजय मिळवते ती परिस्थितीवर आणि इतरांवर देखील सहजरित्या विजय मिळवू शकते. आपल्या अंतरातल्या वासना, कामना याच सतत आपल्याला नाचवत असतात. आणि 9 दिवस जी शांतता आपण आतमध्ये प्रस्थापित करतो, या वासनांचं, कामनांचं जे दमन करतो, त्यातून ती सात्विक वृत्ती आणि ती यथार्थ शक्ती आपल्यामध्ये निर्माण होते. आणि तीच शक्ती आपण योग्य कामांसाठी वापरतो. जेव्हा या वासना आणि कामना ह्या आपल्याला इतर ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी ओढतात, तेव्हा ती शक्ती ही अयोग्य ठिकाणी वापरली जाते. मात्र शांतता आली, सात्विकता आली की हीच शक्ती योग्य ठिकाणी वापरली जाते. आणि त्यासाठी हे 9 दिवस आणि हा 10वा विजयादशमीचा दिवस आपण साजरा करत असतो. आपल्या अंतरामध्ये मिळवलेला स्वतःवरचा तो विजय असतो. तर असा हा दसरा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी खऱ्या अर्थाने सोन्याची लूट ही झालीच पाहिजे. पण हे सोनं कसलं? तर ते आनंदाचं, ते त्या सात्विकतेचं, एकमेकांबद्दल असणाऱ्या प्रेमाचं. आणि हे प्रेम जेव्हा वाटलं जाईल तेव्हा सर्वत्र हे प्रेमच भरून राहील. मग दुःख, वेदना, भांडणं, क्लेश हे राहणारच नाही. करूया, आपण सुरुवात करूया अशा दसऱ्याची. एकमेकांना प्रेम देऊया, प्रेम घेऊया. आज या विजयादशमीबद्दल आपण जाणून घेतलं. 9 दिवस चाललेली ही साधना, हिची सांगता खऱ्या अर्थाने विजयादशमीच्या दिवशी होणार आहे. आपण सगळे असाच दसरा साजरा करणार आहोत. तर आमच्याकडून आपणा सर्वांना भरभरून प्रेम. या प्रेमासहच इथे थांबूया. धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सॲप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.